31 डिसेंबर 2025 म्हणजे 2025चा आज शेवटचा दिवस. आणि कसं गेलं होय 2025? काय काय गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात 2025मध्ये? हे चांगलं होतं की वाईट होतं ते तुम्हाला सांगणार आहे. तर 2025 हे असं वर्ष होतं माझ्या आयुष्यातलं, त्याने माझ्याकडून खूप काही गोष्टी हिसकावून घेतल्या, परंतु काही गोष्टी तो शिकूनही गेला. 2025 बद्दल मी 28 डिसेंबर 2025 रोजी विचार करत होतो की आपल्यासोबत काय चांगलं घडलं, काही वाईट घडलं, आणि मी पूर्ण दिवस त्यात घालवून दिला. मी थोडा डिप्रेशनमध्ये पण गेलो, कारण खूप साऱ्या गोष्टी माझ्यासोबत वाईट घडल्या 2025मध्ये. आणि विचार करता 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 एकही काम मी केलं नाही, एकही चॅनलवरती आपला व्हिडिओ गेला नाही, आणि तो दिवस असाच गेला विचार करण्यामध्ये. आणि विचार करता करता समजलं की सर्व गोष्टी निगेटिव्ह घडल्या. आपल्या हिताची एकही गोष्ट घडली नाही, सर्व गोष्टी निगेटिव्ह घडल्या. आणि फायनल निष्कर्ष असा निघाला की 2025 माझ्या आयुष्यातलं सर्वात बेकार वर्ष होतं, सर्वात खराब वर्ष होतं. त्यानंतर तो दिवस तर गेला. त्यानंतर 29 डिसेंबर 2025 रोजी मी परत या गोष्टीवरती विचार केला. निगेटिव्ह काय काय घडलं ते तर रिमाइंड झालेलं होतं, परंतु ज्या काही गोष्टी निगेटिव्ह घडल्या त्यामधून पॉझिटिव्ह निष्कर्ष शोधत होतो मी की काय चांगलं घडलं. की एक घडलं की ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या, ज्या काही वाईट गोष्टी माझ्यासोबत घडल्या, ते मला अनुभव देऊन गेले की 2026 नंतर पुढे ज्या काही गोष्टी 2025मध्ये तुझ्यासोबत घडल्या ना, त्या 2026 नंतर पुढे तू आयुष्यात कधीच करणार नाही. कधीच चुकीचे निर्णय तू घेणार नाही, कधीच तुझ्यासोबत तू आता वाईट होऊ देणार नाही. या गोष्टी मला 2025 शिकवून जात आहे. आता थोडक्यात काय घडलं बरं असं वाईट? जे काही मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, आणि जे काही मी तुम्हाला सांगणार आहे त्यामधून तुम्हाला सुद्धा काही शिकायला भेटेल, आणि थोडं शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. आता काय होतं ना, जसं की माझं आयुष्य आणि माझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी कशा होत्या. मी 3.5 वर्षाचा असताना वडील वारले. लहान बहीण तर माझी 1-1.5 वर्षाचीच होती. आणि वडिलांची छत्रछाया हिरावून घेतली देवाने. आणि मग आई, मी आणि बहीण 3 लोक आम्ही राहिलो. आणि वडिलांकडची परिस्थिती अशी पण नव्हती की वडिलांकडे काही शेती होती. जे वडिलांचे भाऊ होते किंवा आई वडील होते ते एवढे बेकार होते, त्यांनी आम्हाला आजपर्यंत विचारलं नाही की तुम्ही जिवंत आहेत की मेलेत. बहिणीचं लग्न मी स्वतः केलं, पैसे उचलले, माझ्या शिक्षणात गॅप दिला. माझं शिक्षण MSc कम्प्युटर सायन्स झालेलं आहे, आणि ते स्वतः आई आणि मी आम्ही मोलमजुरी करून, बहिणीने मोलमजुरी करून आम्ही आमचं स्वतःचं शिक्षण घेतलं, आणि मी आज इथपर्यंत पोचलेलो आहे. यावरून तुम्हाला थोडक्यात आयडिया आली असेल की आमचं आयुष्य कसं होतं. आणि वडिलांचा सहारा नसल्यामुळे जे आमचे नातेवाईक होते, जो मित्रपरिवार होता, किंवा जे आमच्या ओळखीचे होते, तर आम्ही आजपर्यंत त्यांचंच ऐकत आलो. ते जर सांगतील की याला ए म्हटलं जातं, हा ए, तो जरी बी असेल तरी आम्ही त्याला हो, हा ए आहे, तुम्ही सांगताय तर एच आहे. त्यांनी जर सांगितलं आमची इच्छा अशी आहे, हो तुमची इच्छा अशी आहे, आम्ही तेच करू. त्यांनी जर सांगितलं तुम्ही असं करा, हो आम्ही तसंच करू. त्यांनी जर सांगितलं हे करायचं आहे, हो तेच करू. आम्ही त्या गोष्टींना कधीच नकार दिला नाही, आणि ही सर्वात मोठी आमची चूक होती आयुष्यातली. जे काही लोक आम्हाला ज्या काही गोष्टी सांगत गेले, आम्ही त्यांना नकारच दिला नाही. का? म्हणून की ती आपली लोक आहेत त्यात, आणि आपण जर का त्यांना नकार दिला तर त्यांना खराब वाटेल. आणि त्या ज्या काही गोष्टी आम्हाला सांगायचे, तर त्या जर आम्हाला चुकीच्या वाटत असतील, आमच्या मनाला योग्य वाटत नसतील, आणि ते जर का आमच्यावर काही निर्णय लादत असतील, आणि तो आमच्या आयुष्यात काही चुकीचा परिणाम होत असेल त्याच्याने, तरी आम्ही त्यांना नकार दिला नाही. ही सर्वात मोठी आमची चूक. का? कारण ते आपली लोक आहेत. आपण जर का त्यांना नकार दिला म्हणजे त्यांना खराब वाटेल यार. आणि मग एक दिवस आला ज्या दिवशी मी विचार केला, अरे आयुष्यभर आपण कष्टच केलं, माझ्या आईकडून कामच होत नाही, आता कामच होत नाही. आईचं कमरेचा प्रॉब्लेम आहे, आणि आईने आयुष्यभर
कष्ट केलं. मी पण इयत्ता 4थीत असताना कामाला लागलो. कपाशी वेचायला जायचो, नीटुपणी करायला जायचो. त्यानंतर बहिणीने सुरुवात केली आणि आम्ही शेतकाम मजुरी करतानाच आमचं आयुष्य काढलं आणि इथपर्यंत आलो. आईने पण कष्ट केलं. ज्या लोकांबद्दल मी बोलतोय आता, जो मित्रपरिवार असेल किंवा नातेवाईक असतील, ज्यांच्यासोबत आमचं रक्ताचं नातं असेल, ज्यांचा आयुष्यभर आपण विचार केला की त्यांना या गोष्टी चुकीच्या वाटतील किंवा ते जे काही आपल्याला सांगताय ते जर आपण ऐकलं नाही तर हे वाईट होतील आपल्यासोबत. आणि मी एक दिवस विचार केला की अरे, ज्या लोकांबद्दल आपण विचार करतोय, ज्यांना आपण आपलं मानतोय त्यांच्याबद्दल मी विचार केला की अरे, आपल्याला कुठं कामात आले हो? कुठंच नाही. जर का त्या लोकांनी आम्हाला मदत केलेली असती, त्या लोकांनी आम्हाला सहारा दिलेला असता व्यवस्थित, तर आज माझ्या आईची कंडिशन अशी आहे, आईकडून अजिबात काम होतं नाही अशी अवस्था झालेली आहे आईची. मी इयत्ता 10वीत असताना आईला कमरेचा प्रॉब्लेम आला. मणका घसलेला आहे आईचा. मणकेचा प्रॉब्लेम आला. असा प्रॉब्लेम आला, आईकडून उठलं जात नव्हतं. तर आईला मी असा हातात धरून दवाखान्यात घेऊन गेलेलो होतो. मग जर का अशा लोकांनी, ज्या लोकांचा मी आजपर्यंत विचार करत आलेलो होतो की हे आपले आहेत, हे आपले मित्र आहेत, हे आपले नातलग आहेत आणि ते जे सांगतायत तेच आपण केलं पाहिजे. अरे, परंतु वडिलांची छत्रछाया नव्हती, आम्हाला मदतीची गरज होती. आईने काम करून आईचं पूर्ण शरीर खराब केलं. आणि जर का आपण ज्या लोकांना आपलं मानतोय यांनी जर का थोडी जरी मदत केली असती, जे काही असतील थोडी जर दरवर्षी म्हणा मदत केलेली राहिली असती, तर आज आईची ही अवस्था झालेली नसती किंवा आम्ही एवढे हालाकीचे दिवस काढलेले नसते. कारण असा सुद्धा दिवस आलेला आहे आयुष्यात की आम्ही उपाशी पोटी झोपायचो, दिवसातून एक वेळ खायचो. आणि काही दिवस असे सुद्धा होते की आई उपाशी पोटी झोपायची आणि आम्हाला खायला द्यायची. असे दिवस काढलेले. आणि असे दिवस काढत असताना सुद्धा आपण दुसऱ्या लोकांचा विचार करतोय की त्यांना खराब वाटेल. मग मी निर्णय घेतला की आजपासून मला जे वाटेल किंवा माझ्या आईला जे वाटेल, माझ्या आईच्या ज्या इच्छा अपेक्षा असतील, माझ्या ज्या इच्छा अपेक्षा असतील, तसंच वागायचं. समोरचा व्यक्ती काय सांगतोय त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला आवडत असेल तर ओके, नाही आवडत असेल तर समोरच्या व्यक्तीला नाही सांगायचं, डायरेक्ट नाही सांगायचं. आणि आपल्या आयुष्यातले निर्णय आपण आपल्या पद्धतीने घ्यायचे आणि तो या निर्णयाचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीवरती जरी वाईट होत असेल त्याने काही मला फरक पडत नाही. कारण देवाने हे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे, ते आपण आपल्या पद्धतीने जगायचं. आपल्या आयुष्यातले निर्णय आपण घ्यायचे, दुसऱ्याचा विचार करायचा नाही. आणि अशा वेळी ते सर्व लोक वाईट झाली आपल्यासोबत. मग त्याच्यात मित्रपरिवार पण आहे, माझा नातलग पण आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि या गोष्टी माझ्यासोबत 2023, 24 आणि सर्वात जास्त 25मध्ये घडल्या. म्हणजे माझ्या आयुष्यातले 2023, 24, 25 अशी वर्ष आहेत की ज्या वर्षांनी मला खूप रिवर्स आणलेलं आहे. खूप रिवर्स. मी 3 वर्ष रिवर्स झालेलो आहे. आणि जर तुम्हाला माहिती असेल, आपलं कम्प्युटर वर्ड सेंटर यूट्यूब चॅनल आहे, त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती पेज आहे. 2024मध्ये इंस्टाग्राम पेजवरती कम्प्युटर वर्ड सेंटरवरती 4,80,000 फॉलोअर्स होते. आणि आज जर तुम्ही पाहायला गेले तर आजही 4,80,000 फॉलोअर्स आहेत. का? 1,000 फॉलोअर्स वाढले नाही? कारण मी रेग्युलर नव्हतो. कारण आहे ना, या गोष्टी आहे ना, सतत मी एक भावनिक माणूस आहे. मी प्रत्येक गोष्टीचा विचार करतो, खूप डीपली विचार करतो. आणि या 3 वर्ष माझे असेच गेले. आणि 2025 तर खूपच भयानक खराब गेलं की अरे, असं का, तसं का, त्यांनी असं का केलं असेल, आपल्यासोबत असं का होत आहे. परंतु मग एक विचार केला, देव आपली परीक्षा घेतोय, होऊ शकतं. आणि ज्या काही वाईट गोष्टी घडल्या त्यामधून मी आता पॉझिटिव्ह निष्कर्ष काढायला सुरुवात केलेली की जे काही घडतं ना ते चांगल्यासाठी घडतं. जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं हा विचार जर केला ना तर त्यामधून आपल्याला एकतर अनुभव येईल, एकतर एक चांगला निष्कर्ष त्यातून निघतो.
आणि 2025मध्ये अशा काही गोष्टी घडल्या ज्या की मी तुम्हाला सांगितल्या, की अशा गोष्टी घडल्या की लोकांना ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. जर का ते त्यांच्यासोबत रक्ताचं नातं असेल, तो आपला परिवार आपण त्याला म्हणत असू, किंवा आपले मित्र असतील, त्यांच्यासोबत जेव्हा आपण जवळकी साधतो ना, तेव्हा त्या लोकांचा खरा चेहरा आपल्यासमोर येतो. आणि सर्वात महत्त्वाचं, पुढे आपल्याला काय करायचं आहे, भविष्यात आपल्याला काय करायचं आहे, या गोष्टी कधीच कोणासोबत शेअर करू नका. एखादी गोष्ट करायची आहे ना, तर झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला किंवा जगाला त्या कळाल्या पाहिजे. काय झाल्यानंतर त्या गोष्टी कळायला पाहिजे. झाल्या आधीच जर तुम्ही दंडोरा पिटला ना, की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, ते करायचं आहे, म्हणजे समजून घ्या सर्वात आधी तुमचे नातलग, तुमचे जवळचे लोक किंवा तुमचा जो मित्रपरिवार असतील ना, ते तुमचे पाय ओढतील आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यात कधीच होणार नाही. आणि मी काही गोष्टी अशाच करतो. मी जर का एखादी वस्तू घेतली, एखादा निर्णय घेतला ना, मी कधीच कोणाला सांगत नाही. आणि जी गोष्ट सांगितली गेली ना, ती कधीच होत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि 2025ने एवढं काही शिकून दिलं ना भावांनो, समोरचा व्यक्ती जर का आपल्याला चुकीचं ठरवत असेल, समोरचा व्यक्ती जर का आपल्यावर चुकीचे लांछन लावत असेल, किंवा समोरच्या व्यक्तीची वागणूक वाईट असेल आपल्याबद्दल, समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल चुकीचं बोलणं करत असेल, चुकीची चर्चा करत असेल आपल्या भावंडकीमध्ये, नातलगांमध्ये, गावामध्ये, तुम्ही त्याबद्दल चुकीचं बोलू नका, त्यासोबत चुकीचं वागू नका. तो पाहतो, तो देव पाहतो, तो तुमचं चांगलंच करेल. या 3 वर्षात अनुभव आला. आई मला सतत सांगायची, तो तुला शिवीगाळ करतोय, तो तुझं ऐकत नाही आहे, तुझा निर्णय त्या व्यक्तीला योग्य वाटत नाही ना, तू बोलू नको, शांत बसायचं. मी असे अजून काही गोष्टी केल्या गावासाठी, किंवा गावासाठीच म्हणा, की सर्व लोकांचा विचार करून काही निर्णय मी घेतले. त्यामधून सुद्धा मला वाईट काढलं की नाही, तू चुकीचा आहे रे. पण त्या देवाला माहिती होतं की आपण त्या गोष्टी सर्वांसाठी केलेल्या होत्या, किंवा सर्वांचा आपण विचार करतो, त्या देवाला माहिती आहे. आणि देवाने काही गोष्टी आपल्याला दाखवल्या. पण एकच, कधीच कोणाबद्दल चुकीचा विचार करायचा नाही, चुकीचं बोलायचं नाही, आणि कोणाचं वाईट होईल असं सुद्धा कृत्य करायचं नाही. कारण जर तसं तुम्ही केलं ना, तर तो इथेच भरायला लावतो. मग मी असो किंवा तुम्ही असो, ह्या गोष्टी देवाने शिकवल्या 2023, 24, 25 या 3 वर्षांमध्ये. त्यामुळे जर माझ्यासोबत चांगलं घडत असेल तर मी म्हणतो की अरे देवाने दिलंय. वाईट घडत असेल तर मी एकच विचार करतो आता, की देवाला आपल्याला काहीतरी शिकवायचं आहे. ही लहान लहान संकट आपल्या आयुष्यात का देतोय देव? कारण देव आपल्याला एक परिपक्व करतोय, की पुढे जर का तुझ्या आयुष्यात अशी संकट आली ना, तर तू त्याला सामोरे जाशील. आपण म्हणतो ना, कुऱ्हाडीकडून जर आपल्याला एकदम मोठं झाड तोडायचं असेल ना, कुऱ्हाड बनवायची असेल ना, लोखंडाला आधी तापवलं जातं, भट्टीमध्ये तापवलं जातं. एक लोखंडाला जर का आकार द्यायचा आहे ना कुठलाही, तर त्याला आधी तापवलं जातं, त्याला नरम केलं जातं वेगवेगळ्या, आणि त्याच्यावरती आहे ना दणका दिला जातो, तेव्हा त्याला एक आकार येतो. आणि जर का एखादी वाईट गोष्ट घडली ना, मग मी तोच विचार करतो की देव आपल्याला आकार देतोय, देव आपल्याला काहीतरी शिकवण्याचा, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या गोष्टी घडल्या आणि हे अनुभव होते माझे 2025चे. परंतु या चुका आता रिपीट होणार नाहीत 2026मध्ये, याची काळजी मी घेणार आहे. आणि तुम्ही पण, प्रत्येक व्यक्ती आपला आहे, जरी रक्ताचं नातं असेल, जरी तो मित्र तुमचा लहानपणापासून असेल, तरी तो तुमचा व्यक्ती आहे असं समजू नका. आयुष्यात आपण म्हणतो ना, खरं बोला ना सगळी मायल राखेस म्हणे, आपल्या अहिराणी भाषेत म्हण आहे. तर ती गोष्ट लक्षात ठेवा. जर खरं सांगितलं आईला राग येत असेल, तर ते रक्ताची नाती असलेली किंवा जो लहानपणीचा मित्र असेल, ज्याला आपण फक्त मित्र मानतोय, परंतु त्याचा जो बॅकचा चेहरा म्हणतो ना आपण, बॅकिन, तो आपल्याला माहीत नाही. त्यामुळे काही गोष्टी सिक्रेट ठेवत चला. प्रत्येक गोष्ट प्रत्येकासोबत शेअर करत नका जाऊ. आणि एखादा निर्णय समोरचा व्यक्ती तुमच्याबद्दल घेत असेल आणि तो जर का तुम्हाला चुकीचा वाटत असेल, तर त्याच ठिकाणी त्याला नकार द्यायचं शिका.
आपण काय म्हणतो ना, एखाद्याने जर का आपल्याला काम सांगितलं ना, आपण डायरेक्ट होकार देतो. माझी पण तीच सवय होती, ती मोडली मी आता. की एखादं काम एखाद्याने सांगितलं ना, आपण काय म्हणतो, हो करून टाकेल मी. आणि आपल्या कामामध्ये, आपण आपल्या टेन्शनमध्ये, आपल्या परेशानीमध्ये ते काम जर आपल्याकडून झालं नाही ना, त्याला काय वाटतं, अरे तू माझा व्यक्ती होता तरी तू माझं काम केलं नाही, असं होतं. मग त्यामुळेच नकार द्यायला शिका. त्याने काय होतं माहिती आहे का, जर तो आपला व्यक्ती असेल ना, तो समजून गेला, अरे यार हा कामात असेल, जाऊ दे यार मी माझं काम माझं करून घेतो. आणि तो जर का खरंच आपला नसेल ना, तो काय म्हणतो, अरे नाही सांगितलं याने, जाऊ दे मग तिकडे, बघतो मी याला. असं असतं. खूप काही सांगण्यासारखं आहे. त्यामुळे हे ब्लॉग आपण चालू केलेले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला मी कुठं जातोय, कुठं फिरतोय, माझ्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या तर दाखवणारच आहे, परंतु अशा काही मोटिवेशनल गोष्टी पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि 29 डिसेंबर 2025 सांगितलं ना तुम्हाला, काही पॉझिटिव्ह गोष्टींचा मी विचार केला. तारखेनुसार 29 डिसेंबर 2025 रोजी माझ्या वडिलांना हे जग सोडायला आणि या जगामध्ये आम्हाला एकटं सोडायला पूर्ण 24 वर्ष होत आहे. आणि त्या दिवशी मी माझं आयुष्य, माझ्या आईचे आयुष्य, आजपर्यंत आमच्यासोबत काय काय घडत आलं आणि त्यामधून आम्ही कसे निर्णय घेत आलो आणि आज इथपर्यंत मी पोचलोय, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार होतो, परंतु एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर खूप जण विचारत आहे मला की तू नाशिक कशासाठी आला, कसं काय एकदम हा निर्णय घेतला की तू नाशिकला आला. खूप लोकांना वाटतंय की जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की 2025 माझ्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या की त्या घडायला नको होत्या, आणि काही लोकांना ज्या त्या गोष्टी मधल्या माहिती आहेत त्यांना असं वाटतंय की तू त्या गोष्टीमुळे या ठिकाणी आलेला आहे नाशिकमध्ये राहायला, परंतु तसं नाही आहे. जसं 2018 बहिणीचं लग्न केलं मी, आणि 18 नंतर मी शिक्षणामध्ये गॅप घेतला, कारण लग्न करणं सोपं नाही. घरी केलं, माझ्याकडे लग्न केलं आणि कर्ज झालेलं होतं, आणि ज्या लोकांनी मदत केली ना त्यांनी लगेच मागायला सुरुवात केली. त्यामुळे मी शिक्षणामध्ये गॅप घेतला आणि ते कर्ज मला फेडायचं होतं. आणि त्याचवेळी मी निर्णय घेतला की मला नाशिकला शिफ्ट व्हायचं आहे, कारण तेव्हा आहे ना माझी एकच मावशी आहे मला, आता एकच मावशी आहे मला, कोणीच नाही, फक्त एकच मावशी आहे. आणि ती मावशी माझी इथे राहत होती नाशिकला. मग मला मावशीची 2 मुलं आहेत, आणि त्या भावांना पण सांगितलं की मला यायचं आहे, नाशिकला यायचं आहे. तेव्हाच येणार होतो, परंतु मध्येच करोना आला ना, मग ही 2022 असंच गेलं. त्यानंतर तुम्हाला सांगितलं 2023, 24, 25 ही कहाणी पण सांगू तुम्हाला का आलो बरं. फक्त 2025 ज्या गोष्टी घडल्या माझ्यासोबत त्यामुळे नाही आलो आहे मी. माझं हे डिसिजन तुम्हाला सांगितलं ना, काही डिसिजन असे आहे घेतो ना मी की ते कोणाला सांगत नाही, परंतु त्याचं प्लॅनिंग आपलं चालू असतं. तर हा निर्णय 2019चा होता, परंतु देवाने 2025 मला इथे आणलेलं आहे. काय करता, पण जर का तेव्हाच आलेलो असतो ना तर 2023, 24, 25 ज्या काही गोष्टी घडल्या माझ्यासोबत त्या घडाल्या नसत्या. असं पण असतं, काही निर्णय तुम्ही लवकर घेतलेले पण चांगले असतात. व्हिडिओ कसा वाटला बरं कमेंट करा. हा 2025चा शेवटचा व्हिडिओ होता आपला. आता भेटू आपण 2026 पुढच्या वर्षी, एका वर्षानंतर. जरी त्यात आता 24 तास पण नाही, आता किती वाजले, 9:40. आता काहीच तास बाकी आहेत. 2026 भेटू पुढच्या वर्षी. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा. काही सांगायचं असेल, माझ्याकडनं काही चुकीचं बोललं गेलं असेल, कारण मी पण एक माणूस आहे, तुम्ही मला सजेशन देऊ शकता. आणि या व्हिडिओमध्ये मी अशा कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पलच्या मदतीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की माझ्या आयुष्यात काय काय घडलं. त्यामुळे एखादा कोणी पाहत असेल की तू माझ्याबद्दल बोलला, बाबा हो, मी फक्त एक मोटिवेशनल म्हणून आणि माझ्या आयुष्यात काय घडलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. मनाला लावून घेऊ नका. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश. बाय.